जय माता दी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही आल्यापासून लगातार पाऊस चालूच आहे। आता पण पाऊस पडते बघू शकतात। आणि आता झाला आपला फिरून, आता लागूया कामाच्या मागे आपल्या। आता चाललोय मी कासरवाडीला, तिथे जरा एक साईड आहे, तिथे मेजरमेंट घ्यायला जायचं आपल्याला। तिथे त्यांना लिफ्ट बसवायची आहे, तिकडे चाललोय। आता बघूया कसं काय। आपल्यासोबत हर्ष येतोय, हर्ष उर्फ डुक्कर, आपला मित्र हर्ष, तो येतो आपल्यासोबत। त्याचा बड्डे पण आहे नेमका, तो त्याला तिकडे जाऊयाचा। तो बोलतो मी गाडी काढतो पाऊस म्हणून, तर चल। मी त्याला बोललो ओलांडे जाऊया, तो बोलतो नको गाडी काढतो। चाललो तिकडे, चालतच चाललो आहे, कारण असं पण भिजेन। आणि पावसाने कहर केला आहे, नवरात्री केल्याला लोक आमच्या इथं पावसात भिजत नवरात्री केले आहेत। 2 दिवस लगातार पाऊस पडतं ऐकलं आहे मी। तर बघू चला, हर्षकडे जाऊ पहिला। बड्डे बॉय आलेला, बड्डे आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। चला, हे बघा भंगी बघा, कृष्णा भाई बघा दुकान साफ करतोय, चांगला माणूस आहे। याला काय समजत नाही, अक्कल नाही। आता आम्ही निघालो मोगर पाड्यासाठी। सीट बेल्ट नाही घालत आता, ठाणा आहे, नवी मुंबई वे वाशी वर्षी आपला कचरा बिचरा असं सीट बेल्ट घातलं असतं मुंबईला वगैरे। अरे गावात सीट बेल्ट नाही, नो सीट बेल्ट। आपल्यासोबत आहे हर्ष डुक्कर भाई, यांचा आज वाढदिवस आहे। ते सगळ्या पोरांना आज जेवायला येणार आहे। चलो, फुल झोपे नाही आपण आता आलोय हवा भरायला। फुल म्हणजे फुल झोपेल बघा, बघा पास होते। त्यालाच माहित नाही त्याला काय करायचं आहे। बघा केवढा झाला आता, लगातार पडतो जोरात एकदम। तर आपण जाऊया फटाफट। सती शंकराची न माया तुझी लाख मोलाची आई, एक मीरा, एक मीरा, एक मीरा माऊली। आई, एक मीरा, एक मीरा, एक मीरा माऊली। तर झालं आमचं काम, इकडे साईड बघून झाली। इथं पाऊस बघा कसला पडलाय, चिखल चिखल झाला सगळ्या ठिकाणी। भारी माणसं होती पण ती यार, माणसं चांगली आहेत, माणसं भारी आहे, पण ते पण पावसाला वैतागली। आणि आपले छत्री उडणार आहे आमची, आणि आपले गाववाले पण आहे ते सपोर्ट करत। आजूबाजूवाले त्यांना कसं काम बंद करायला बघायला बघतात लोक, कुठं चांगला झाला असेल तर नाही केला पाहिजे। तर ही पाऊस बघा, आणि इथं शेतं आहेत। मला पहिल्यांदा मी शेतं बघितली इथं, पूर्ण शेतं आहे ते बघ, फर्स्ट टाइम। लांबपर्यंत वर पडलेलं पाणी बघ केवढं भरलं बाबा बाबा, बेकार रोडावरची पाणी हवाची भारी आहे। इथे रात्रीचा हे असतो नाईट शो, असं मला हर्षने सांगितलं आहे, मला माहित नाही असते का। असतो ना भाई, रात्री रोज रात्री नाईट शो। पाणी जाम आहे, तर जाऊया आपण। हे लावून नका घेऊ कोणीच गाडीला, याच्याने इन्शुरन्स क्लेम नाही होत। ही बघा ठाणे टू भिवंडी रोडची ट्रॅफिक, जी कधीच कमी होत नाही। हा, रस्ते खड्डे खड्डे, आणि रस्ते बघा, रस्ते खूप सुंदर रस्ते आहेत। आपल्याला पण ते पुण्यावाल्यासारखं करायला लागेल। जे बघा आपलंच कबूतर असेल 100%, रानट्यामध्ये गेलाय। त्या डुक्कर चालला घरी, मी पण चाललो घरी। घरी म्हणजे मी कदा येण्याच चाललो, तिकडनं एक काम आहे परत, तो पण करायचा आहे। तर हर्ष भाई पार्टी देतो सगळ्यांना। चला मग, चला मग काय, चला मग डुक्कर कापल्या बोल। बघा जोरदार चालू आहे पोरांची सेटअप बघा, फुल जोरदार प्रॅक्टिस चालू बघा।
आता आलो एक घरी. पोरांची एकदम जोरदार प्रॅक्टिस चालू आहे. आता त्यांचं विसर्जन आहे ना, दसऱ्याच्या दिवशी ना ऑर्डर आहे मोठी, तर तिकडे त्यांची जाम प्रॅक्टिस चालू आहे पोरांची. तर आता आपण आलो आहे घरी. आपल्याला जायचं संध्याकाळी मुंब्रा देवीला. पावसाची साथ असली तर, पाऊस गेला तर जाऊ, पाऊस असला तर नाही जायला जमणार आपल्याला, कारण भिजत मजा नाही येणार एवढं. आता आलो आहे, जरासा पाऊस कमी आहे पण चालू तर आहे पाऊस, हवा पण येते जोरदार. आणि आपली हंटा गँग आपलं जाम दिवसानंतर भेटली आहे. तो जाम कार्टून आहे, ओव्हर स्मार्ट आहे, ओव्हर स्मार्ट आहे, ओव्हर स्मार्ट आहे, जाम ओव्हर स्मार्ट आहे. तर जरा आता पाऊस थांबला आहे, आपण पण खाली उतरलो आहे. मुंब्रा देवीला काही गेलो नाही कारण पाऊस होता खूप. आता जरासा हलका हलका थांबला आहे, तरी पण बघू शकतात खालती ओला हवा आहे. आता आपण जाऊया एरियात, टाईमपास करू जरासा आणि बघू नंतरला कुठे प्लॅन झाला. मला वाटतं आज टेमनेकला यायचा प्लॅन होता पोरांचा, तर बघूया तिकडे जाऊन कसा काय हालचाल. आणि हे बघा नवीन मी लॉकपीस घेतलं आहे गाडीला माझ्या, किचन थॉर. सगळी धागा बांधत घेतले, धागे बाबा, माता राणीचा धागा. सुजल पवार ब्लॉग. आता जाऊन आला देव आलाय गरबा खेळायला. देवचा ब्लॉग काढायला आलोय मी. देव आपला गरबा खेळणार आहे आता इथं पारसिक नगरला. गर्दी बघा केवढी आहे. विशाल भाई बघा आपले, विशाल भाई लपतात आहे, बघू शकतात आपले विशाल पवार सर. विशाल पवार लपतात आहे आज. ISPL ची गाडी बघितली का? तुला भेटली पाहिजे. स्माईल बघा काय घेणार नाही उगा शानपणा. सिंगजी आपलं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत. आपण हेल्मेट घालून असतात, हेल्मेट घालून असतात इथं. पण खोटा बोला घरी चालले होते, गरबा बघायला आलता इथं. काय झाली कमाल आहे रे. वेस्ट इंड डान्सरला मग गाड्या पण आहेत. उद्या आहे सप्तमी, तृतीया म्हणजे वृद्धी झाली होती इंडियाची. बेस्ट 3 डान्सर गाड्या. हे बघा इथे 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 एक मिनिट. इथे आज कलर काय आहे? ऑरेंज म्हणून घातले ना जर्सी. गँग कुठे गँग तिकडे गेले का? हे वापसला दाखवू द्या व्हिडिओ, सोबत वापसला दाखव. याला पण घे, यांनी जास्त घेतला ना तिथे काल्याने, हे दाखवू द्या. आता चाललोय आपण घरी. आपल्याला भेटलं टॉमी. तर टॉमीचं काम होतं त्याची, पण तिकडे गेलतो आपण. तिकडनं चाललोय घरी. पाऊस काय चालूच आहे, बघू शकता तुम्ही. नॉनस्टॉप पाऊस चालू आहे. आणि पावसात पण लोक गरबा खेळतात, ते पण तुम्हाला दाखवलं मी. आज डेंजरस आहे लोक आजकालची. पावसाला म्हणजे काहीच घाबरत नाही. एकदा आजारी पडत समजेल. आता आपण जाऊया घरी. भिजलो जरा, काय नाही, सवय आपल्याला तुझ्याची. गुड मॉर्निंग. सकाळी आपण आलो आहे पेट्रोल भरायला गाडीत. पेट्रोल भरूया. गाडीत काहीच पेट्रोल नव्हतं. पाऊस पण अजून चालूच आहे. आता आपल्याला जायचं पनवेलला, साईला, देवीचं दर्शन घ्यायला. आता जाऊया. आता जाऊया गाडी घ्यायला. आता घेतली आपण गाडी. आता निघालोय आपण पनवेलच्या दिशेने. आता बघूया ट्रॅफिक लागते का नाही, कारण कामावरून लोकांचा सुटायचा टाईम झाला आहे, तर ट्रॅफिक नक्कीच लागेल. पाऊस पण जरा थांबला आहे. आता फटाफट जाऊया आपण, परत येऊया लवकरात लवकर. बघू आता कसा ट्रॅफिकने साथ दिली तर आपण लवकरात लवकर पोहोचू. त्याचा काही विषय नाही, तर ट्रॅफिक कमी पाहिजे. तर चला आता पोहोचलोय आपण प्रतिबंधाला. आता पोहोचलोय आपण बेलापूरला. मस्त इथं ऊन आहे. आपल्याकडे जाम पाऊस होता. तर फटाफट इथं पुढे जाऊया आपण हळूहळू. ट्रॅफिक तर लागली नाही अजूनपर्यंत आणि पुढे पण नाही लागली पाहिजे ही इच्छा आहे. व्ह्यू भारी आहे. ऊन जरा बरं वाटते उन्हामध्ये. हा बघा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट बघा.
आता आम्ही पोहोचतोय. या लोकांनी मला ड्रायव्हर बनवलं बघा. हे मागे बसलेत महाराण्यासारखे आणि मला इथे ड्रायव्हर बनवून टाकले. बाजूला बघा कोण नाही बसत. उतरा मेला. आम्ही पोचलोय बघा. ही आमची घराची देवी आहे. आमची आई आहे. आई भावाची. आई व्लॉग बघते का? आई व्हिडिओ बघते का? व्लॉग बघते ना तू, दादाचे व्हिडिओ बघते ना. मी कुठं बघू? झाला दर्शन सर्व. आता जाऊया आपण परत खारेगावला. आता लेट झालंय. मला असं वाटतं ट्रॅफिक लागणार आहे आपल्याला ऐरोलीमध्ये नाही तर विटाळ्याला. आता लेट सी कसा काय होतो सिच्युएशन. चला जाऊया. तर सगळ्यात फालतू ट्रॅफिक आहे नवी मुंबईमध्ये. जाम फालतू आहे. टेम्पोवाले आहेत ना सगळे मेंटल खोपडीवाले. यांना सोडतात इथं रात्रीचे. यामुळे सगळ्या लोकल लोकांना जाम त्रास होतो. सगळे इथं कामावरनं सुटलेले लोक वगैरे हे बघा सगळे टेम्पोवाले. यांच्यामुळे किती त्रास होतो. एक अख्खी लेन ते घेतात आणि आम्हाला काय हे बघा रिक्षावाले आणि गाड्यांवाले. तरी पण या लेनमध्ये बघा टेम्पो दिसतील तुम्हाला किती. आता आलोय आपण घरी. येताना जाम पाऊस होता. जरासा भिजलो मी. जरासाने जास्त भिजलो. तर जाऊन ब्लॉग एडिट करतो. उद्या लवकर ब्लॉग येईल सकाळी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.